शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा. संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082. बुलढाण्यात कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने एकदिवसीय भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन. आंबा महोत्सवाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. गेल्या 4 वर्षापासून महोत्सवाचे होत आहे आयोजन. गावरान आंब्याच्या व्हरायटीचे संकलन करून शेतकऱ्यांना आंब्याच्या इतर प्रजातींची ओळख व्हावी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आंब्याची लागवड करून उत्पन्न घ्यावे यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने बुलढाण्यात एकदिवसीय भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. त्याचबरोबर या महोत्सवामध्ये 22 पेक्षा अधिक आंब्याच्या प्रजाती घेऊन जिल्हाभरातील शेतकरी आंबा विक्रीसाठी सहभागी झाले होते. गेल्या 4 वर्षापासून या आंबा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यावर्षी आपलं आंबा महोत्सवाचं हे सलग 4थं वर्ष आहे आणि या महोत्सवाचा उद्देश जो आहे तो बुलढाणा जिल्ह्यातील जे स्थानिक आंबे आहेत त्यांना प्रोत्साहन भेटावं आणि स्थानिक आंब्यांची कुठेतरी ओळख निर्माण व्हावी. आणि अलीकडच्या काळामध्ये निर्यातच्या आंबा उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे आणि एकंदरीत आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं वातावरण बघता आंबा लागवडीसाठी अतिशय पूरक असं वातावरण आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्याने आंबा लागवडीकडे वळावं आणि वेगवेगळ्या स्थानिक जातींचं संवर्धन करावं हा याचा मागचा एक उदात्त हेतू आहे. त्याच माझ्या शेतामध्ये मी 20 वर्षापूर्वी केशर आंब्याची झाडे लावली 200. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यापासून कलम रोपे तयार केली. आता 6 वर्षाच्या अगोदर मी परत झाडे लावली. हायड्रेनसिटी 14x5 अंतराने मी ते बाग लागवड केली. त्याच्यामध्ये 3 एकरमध्ये माझे झाडे म्हणजे 1 एकरी 600 झाडे आणि 3 एकरमध्ये माझे 1800 झाडं लावलेली. त्याच्यापासून आम्हाला उत्पन्न खूप चांगलं भेटतं आणि म्हणजे याचा हायड्रेनसिटी प्लॅन लावण्यामागचं कारण असं की ते झाडं मोठाले होत नाही. त्याला हवेमुळे याच्यामुळे जून जुलै म्हणजे मे जून मध्ये खूप हवा येते, वादळ येतं, त्याच्यापासून आपली बचत होती. म्हणजे झाडं छोटे असल्यामुळे त्याला हवे न येणं ते फळं खाली पडत नाही. आंबा हे पीक आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 1990 साली आंब्याची लागवड 40,000 हेक्टर होती. आज जवळजवळ 4.5 लाख हेक्टरवर आंब्याची लागवड झालेली आहे. आणि विशेष म्हणजे केशर, हापूस, पायरी नंतर हे जे वाण आहेत हे सगळ्यात जास्त केशर मोठ्या प्रमाणात लागवड होते आहे. रसासाठी आंबा केशरचा सगळ्यात चांगला आहे. आणि विशेष म्हणजे आंब्याला जागतिक बाजारपेठेमध्ये सुद्धा भारताच्या आंब्याला खूप मागणी आहे. जवळजवळ जगाच्या 56% आंबा हा भारतात तयार होतो आणि त्यामुळं भारतातला आंबा हा जो आपलं फ्रेश फळं जे असतो आपण याला मार्केट जास्त आहे. आणि विशेष म्हणजे आंब्याला तसं बघितलं तर बाकीच्या फळबागाच्या पिकाच्या तुलनेने त्याला खर्चही कमी आहे.
हे वर्षातून त्याला फळं एकदा येतात, परंतु वर्षभर त्याचे निगा वगैरे फार कीड रोग असा काही प्रश्न त्याला जास्त उद्भवत नाही. तर त्याच्या जुजबे आपण जर हे केलं तर त्या दृष्टीने काळजी घेतली तर आपल्याला आंब्याचं पीक चांगलं येऊ शकतं.